टू माय चॅनल सिद्ध्याची गौराईमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज मी बनवणार आहे राईस पेपर फ्राय, जे पण काय त्याला बोलतात मला माहिती नाही, पण मी ट्राय करते आज बनवायचं काहीतरी नवीन, बिकॉज रोज रोज मी बनवून ना खूप कंटाळले, साधं नुसतं डाळ भात खाऊन मी कंटाळले. सो बोलली की लेट्स ट्राय समथिंग न्यू. त्यावरती जाऊ नका, कारण कोण जर मला बोललं की तू यु नो कुकिंग करताना चांगले कपडे घाल, तर मी माझे चांगले कपडे कोणतेच रिस्कमध्ये घालू शकत नाही. म्हणून मॅक्शीमध्ये बनवावं माणसाने जेवण, हवेशीर आणि एकदम एकदम तोडू बनतं. ओके, तर आपण लेट्स स्टार्ट विथ आवर राईस पेपर रेसिपी. सो पहिले तर हे राईस पेपर्स आहेत. सी, हे बघा, रिअल थायचे मी राईस पेपर्स मागवलेले आहेत. हे पाण्यात भिजवायचे असतात बेसिकली. त्यानंतर त्याच्या आतमध्ये स्टफिंग, कारण आज मंगळवार आहे म्हणून मी हे बनवलं. तर तुम्ही चिकनचं पण फिलिंग टाकू शकता. हे पनीर आहे, ग्रेटेड पनीर, टोमॅटो आहे, सिमला मिरची, ठीक आहे. त्यानंतर मी घेतलेली आहे कांद्याची पात, ही खूप भारी लागते कांद्याची पात. त्यानंतर मी घेतलेला आहे ग्रेटेड लसूण खाला बसून, कोबी आणि कांदा. ओके, हे आत भरायचे, ह्याला स्टफिंग. आणि मी मोझरेला चीज सुद्धा मागवले. मी म्हटलं काहीतरी करता यावं म्हणून मी मला माहिती नाही गाईज कशी टर्न आउट होणार आहे, पण लेट्स गो, लेट्स सी. चांगली झाली तर. आणि खूप दिवसांपासून मला मागवायचं, मला चिली ऑइल्स खूप आवडतात, गार्लिक ऑइल आणि चिली ऑइल. ह्याच्यासाठी मी पागल आहे, मी काही करू शकतो त्यासाठी. त्याच्यामुळे मी हे चिली ऑइल ब्लिंकिटवरून मागवलेलं आहे. आणि सोया सॉस मागवलं आहे. आणि माझ्याकडे ऑलरेडी ह्याचा सॉस आहे, चिंग्सचा सोया सॉस मागवला आहे. शेजवान सॉस माझ्याकडे ऑलरेडी आहे. सो आता आपण ट्राय करूया. मला शूट करता येईल की नाही मला माहिती नाही, मी अनपढ आहे सगळ्या गोष्टींमध्ये, पण मी ट्राय करते तुम्हाला सगळं दाखवायचं. ओके, लेट्स गो. आय होप तुम्हाला सगळं नीट क्लिअरली दिसत आहे. सो लेट्स स्टार्ट. आता मी चालू करणार आहे बनवायला राईस पेपर. त्याच्या आधी हे सगळं भाजी याची बनवून घ्यायची. पंखा मला बंद करावा लागतोय कारण माझं वाट लागून जाईल नंतर. गरमीने त्रासली आहे गाईज. अजून एक गोष्ट सांगायची तुम्हाला राहून गेली आहे, हळूच इथून काढते. तर तुम्ही यामध्ये तेलाच्या जागी जर बटरचा वापर केला त्या भाजीसाठी, अमूल बटरचा, असले छोटे छोटे क्यूब्स आणून ठेवायचे, मस्त मजा येते त्याच्यावरती टाकायला. पण थोडं लो फ्लेमवर ठेवा, तर भाजा भिजायची ना, नाहीतर काय प्रॉब्लेम येऊन जाईल. हे बटर तुम्ही जर टाकलात ना, तो तुम्हाला खूप फायदा आहे, ठीक आहे ना. असं मस्त ह्याच्यावरती टाकायचं बटर, ठीक आहे. बटरचं फेकून द्यायचं, म्हणजे बाजूला ठेवायचं. ओके, हे बटर जरा सगळीकडे पसरवायचं, धपाधप पसरवलं कसं. आता छान ते पसरलेलं आहे. त्याच्यामध्ये ऍड करायचं आपलं ग्रेटेड लसूण. चालू आहे ना व्हिडिओ, चायला पचका व्हायचा. हो बरोबर, ग्रेटेड लसूण टाकायचं त्याच्यामध्ये. आणि ज्या छोट्या छोट्या मिरच्या आपण हिरव्या काढलेल्या त्या थोड्याशा सोडून द्यायच्या वरती, ठीक आहे. मास्टर शेफ मध्ये घेऊ शकता तुम्ही. मला जो पण माणूस बघत असेल त्यांनी जरा सांगा, मास्टर शेफ मध्ये जायच्या ह्याची हाय मी. म्हणजे लसूणचा जो कच्चा नेस आहे, कच्चा नेस त्याचा घालवायसाठी प्रयत्न करायचा आहे आपल्याला. सो मला माहिती नाही की हे बरोबर भांडं आहे की नाही, त्याच्यासाठी आपल्याला जरा छान परतून घ्यायचं. खरपूस झालं पाहिजे. अर्धवट राहिलेली लसूण जराशी, ठीक आहे, झेजरली नाही, ग्रेट नाही केली नीट. ओके, ह्याच्यानंतर सगळ्यात पहिलं आपल्याला टाकायचं, कारण कांदा सगळ्यात पहिले शिजलाच पाहिजे, त्यामुळे आपण पहिलं टाकूया कांदा, ठीक आहे. एकच कांदा घेतलाय, बाय द वे, की विचाराल किती कांदा घेतला, तर एकच कांदा घेतलेला आहे मी. हे बघा, हे गेलं ह्याच्यात छान. तर अशी कोबी पण जाते, पण ठीक आहे, नो प्रॉब्लेम. गेली तरी कोबी काही इश्यू नाही हा गाईज, कारण माझ्याकडे भांडत होतं. मी 17 भांडी गेली तर माझा नवरा ओरडतो, तू घासणार कोण, आपल्याला बाबा घासायला होत नाही. त्याच्यामुळे दुसऱ्यांसाठी भांडी काढण्यापेक्षा. आणि ही एकदम हेल्दी रेसिपी आहे गाईज. त्याच्यामध्ये काही तसं काय दुसऱ्या गोष्टी, तुम्ही टोफू पण यूज करू शकता, काही पण यूज करू शकता. आणि चीजचं प्रमाण पण मी खूप थोडंसंच यूज करणार आहे. सो ये जरा हाय फ्लेम वरती करायचं त्याला, तर कंटाळा येईल तुम्हाला. प्रचंड गरम होत आहे, प्रचंड गरम. चांगला लाल होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे आपल्याला, कारण कसं हे ह्याच्यात जाणार आहे, म्हणजे कच्चं नाही राहिलं पाहिजे बिलकुल, आणि पाणी पण नाही सुटलं पाहिजे. तुम्ही ह्याच्यामध्ये अजून एक बटरचा क्यूब ऍड करू शकता. मला असं वाटतं मी पण करीन कदाचित ऍड, कारण खूप सारी भाजी आहे तर तेवढं पुरणार नाही तेवढंसं माझं. तर मी अजून एक बटरचा क्यूब मोस्टली ऍड करेन, ठीक आहे. हे झालं. आता मी टाकणार आहे, बघा तुम्ही बघू शकता, एक थोडंसं लालसर असा कलर आलाय ह्याला. कांद्याचा असा कच्चा वास गेला पाहिजे. तुम्हाला काय सांगायला नको, तुम्हाला माहितच असेल, बेसिक सगळ्यांना येतं. तरी फॅन्सी बनवायचं कधी, रोज रोज माणूस डाळ भात खाऊन कंटाळेल, नवरा बाबा सोडून जाईल माझा. त्याच्यापेक्षा त्याच्यामध्ये गेलेला आहे टोमॅटो. असं मिश्रण एकदम असं भारी झालं पाहिजे, कळलं ते कसं. थोडीशी फ्लेम कमी करायची, प्रचंड भाब्या हे येते, वाफ येते. आणि त्यानंतर आपण जेंटली हळूहळू सगळ्या भाज्या त्याच्यामध्ये ऍड करत जायच्या, जसं का मी आता करते. लिहून घ्या तुम्ही, लिहून घ्या. मी काय रेसिपी लिहित बसणार नाही बाबा, आपल्याला जमत नाही एवढं सगळं. हळूहळू सगळ्या भाज्या मी ऍड केलेल्या तुम्ही बघा.
आणि लास्टला आपलं पनीर ऍड करायचं काही सगळंच ऍड करायचं आपल्याला याच्यानंतर. ही माझी स्टाईलच आहे, लोक वेगळ्या वेगळ्या स्टाईल्सने बनवत असतील, पण मी या स्टाईलने बनवायचं पहिल्यांदा ट्राय करते. बघू आता ते कसं टर्न आउट होतं. भाजी तर आपली भरपूर झालेली आहे. स्टफिंग तर आपलं खूप छान प्रकारे. हे फेकू नका, हे ठीक आहे ना, हे फेकू नका आणि आपल्याला लागेल कदाचित पुढे. हे पण फेकू नका, सगळं टाकायचं, सगळं मिक्स करायचं. काय भाजी काय फेकायला आणली आहे. त्याच्यानंतर कांद्याची पात, ह्याची टेस्ट ना गाईज खूप यमी लागते, खूप यमी. थोडीशी ठेवायची सजावटसाठी. आयुष्यामध्ये मी नुसतं काम करते हात धुते हेच करत असते आयुष्यावर. जसं मी तुम्हाला सांगितलेलं, मी अजून एक बटर ऍड करत आहे अमूलचं, कारण ही भाजी खूप आहे आणि ते एकदमच बटर कमी पडायला नको म्हणून मी अजून एक बटर ह्याच्यावरतीच ऍड करते. गरम आहे त्यामुळे ते आपण छान मेल्ट होईल त्याच्यामध्येच. सो मी पाय का दुखतोय माझा अगं बाई. हां, सो छान मिक्स करायचं त्याला. सगळी भाजी छान कुक झाली पाहिजे हा गाईज, छान कुक झाली पाहिजे. दिसते, आय होप तुम्हाला दिसत असेल की मी काय बनवते. सगळं कुक झालं पाहिजे प्रॉपर. दिसायला तर खूपच छान दिसते. सो आता मी ह्याच्यामध्ये ऍड करत आहे हा वाला डार्क सोया सॉस. भस्कन होतायचा नाही, जरा होता, नाही तर आंबट चिंबट लागेल म्हणून बोलते. मी जास्त शहाणपणा न करता कमीच थोडंच ठेवलंय आणि असाच हा इथे डाव ठेवायचा नाही, तर आयुष्याचा डाव पलटतो. मस्त सोया सॉस घालून ह्याला 1 चमचा मस्त फिरवलेला आहे. ते रेसिपी बनवणाऱ्या बायकांसारखी का बोलते मला माहिती नाही, पण ठीक आहे, तुम्हाला दाखवण्यासाठी काही तुमच्यावरचं प्रेम. सिद्ध्या आज बाहेर गेलेला आहे कामाच्या निमित्ताने. बाहेर म्हणजे एकदम बाहेर नाही, येणार रात्री जेवायला. तिथे त्याला मी व्हेज फ्राईड राईस बनवून, तो पण मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. ठीक आहे. सो आता ही थोडीशी कुक झाली पाहिजे. ठीक आहे गाईज, मला माहिती नाही याच्यामध्ये चिली ऑइल टाकतात की नाही, बट आय एम ऍडिंग. बापरे, ह्यासाठी मॅक्सी कसं टाकतात हे गाईज मला माहिती नाही कसं टाकतात. मी आपली चमचाणी टाकते मस्त. जरा हे घेते साथीला त्याच्यावर टाकते. सो मी गाईज चिली ऑइल सुद्धा ऍड केलेला आहे. हा चिली ऑइलचा चमचा मी इथेच ठेवणार आहे, कारण मला नंतर परत जेव्हा मी खाणार आहे तेव्हा ना गाईज ऍक्च्युली मला सेसेमे हवे होते. बघूया जरा कसा लागतोय. भारी हो, एक नंबर. तिखट जरासा. चिली ऑइल टाकल्यानंतर पण एकदाच मिक्सी करून घ्यायचं तुम्ही. फायनली आपली भाजी झालेली आहे पूर्ण. ही मस्त कुक झाली आहे. प्लीज ही पूर्ण कुक करा, अर्धवट कुक केली तर पूर्ण वाट लागते. सो ही थोडीशी थंड व्हायला द्यायची. तोपर्यंत आपण राईस पेपर प्रेप्स करूया. सो गाईज हे आहेत राईस पेपर. एक राईस पेपर, मी 5 राईस पेपर घेतले. सो मला माहिती नाही कसं वर्क करतं आणि काय कसं काढायचं वगैरे, मला अजिबात माहिती नाही. मी तुमच्यासमोरच ट्राय करते. लेट्स सी की होत आहे की नाही, मला नक्की नाही माहिती. सो आणि ह्याच्यावरती मी बनवणार आहे ते पॉकेट्स, राईस पेपर पॉकेट्स, आणि त्याच्यावरती फ्राय करणार आहे रेसिपी. तो मी हा पहिला पॉकेट बनवायचा ट्राय करते. ठीक आहे, एका साईडला झालं, दुसऱ्या साईडला झालं, पूर्ण डुबवला. बाई हे काय रे परमेश्वरा, तो जरा वितळवायला द्यायचा. थांबा, त्या चमच्यावरती फक्त किती टाइम ठेवायचा ना, फार पचकावूनच टाकली. फ्यू सेकंड्स लिहिले माझे मिनिटं झाला. थांबा. हे बघा गाईस, तो आता एकदम पातळ लवलबीत झालेला आहे. सो मी तो ह्याच्यावरती ठेवला मस्त. बाई फाटणार आहे माझा. केअरफुली गाईज हे सगळं कार्यक्रम तुम्हाला करायला लागेल. आणि हे ग्रेटेड चीज आहे, मी थोडंसंच घेतलंय कारण खूप जास्त नको आणि आपल्याला भरमसाठ नाही हे करायचंय फालतूगिरी. ठीक आहे, ओके गाईज. सो मी आता हा चमचा घ्यायला लागेल चिली ऑइलचा. मी थोडासा स्टफिंग ह्याच्यामध्ये आता भरणार आहे. ठीक आहे, तुमच्या समोरच भरते तर तुम्ही बघू शकता की मी काय करते. फाटला बिटला तर नो बरचूक, बट ठीक आहे. आय एम ट्राईंग माय बेस्ट. अगो बाई कुठं जातोस इथे. जरा गाईस त्याला सेंटरमध्ये आणायचं आहे. होप तुम्हाला दिसतंय. हां, त्याला जरा सेंटरमध्ये आणा थोडंसं. ठीक आहे, आय गेस दिस मच ऑफ फिलिंग इज ओके, दॅट्स इट. आणि थोडंसं वरून चीज टाकते. आय होप ते चीज फुल नीट येईल, नाही तर मी तर मंदच आहे. बट लेट्स होप फॉर गुड. आता मी ट्राय करते राईस पेपर बंद करायचा. आय होप दिस टर्न्स आउट व्हेरी नाईस गाईज, प्लीज. आय होप, आय जस्ट होप. त्यानंतर खूपच चिकट आहे गाईज हे, जरा ना ह्याला टॉवेल ड्राय वगैरे करायला पाहिजे. मोमोज वाटतायत हे मला, मोमोज. प्रचंड भरलेला आहे मी हवरटासारखा राईस पेपरमध्ये.
मी हा फोडणार आहे 100%. गाईज प्लीज तुम्ही त्यातली फिलिंग जरा आरामात भरावी असं. आणि इकडे जरा चिमटा काढायचा त्याला, म्हणजे जरा चिपकेल जरा ते एकमेकांना. चिपकत का नाही बाबा, चिपक यार, मला भूक लागली, असं नको करूस. ह्याला जरासं पाणी लावून बघते चिपकते का. 100% माझ्याकडनं बाहेर येणार आहे, 100%. बट नो प्रॉब्लेम गाईज. हा एक छोटूसा पहिला डम्पलिंग माझा रेडी झालेला आहे. तयार गाईज, तयार. आता मी घेते नेक्स्ट डम्पलिंग. आणि आता मी लक्षात ठेवीन गाईज की, आणि हे डम्पलिंग जर दुसऱ्या बाई केवढी ताटांवर ताटं काढते मी गाईज, ताटांवर ताटं. हा तुम्ही बघू शकता माझा डम्पलिंग, जो की प्रचंड मोठा झालेला आहे. जरा त्याला शांत करायला पाहिजे. ओके, फुल्ली इमर्स्ड इन वॉटर. 1. यांनी मला फाटलेला डम्पलिंग दिला आहे, यांची कंप्लेंट करा, यांची कंप्लेंट करा. यांनी मला फाटलेला डम्पलिंग दिलेला आहे, माझी चुकी नाही. फाटला तर काय हे नाही गाईस. थोडंसं चॅलेंजिंग आहे हे, बट नो वरीज. थोडं झटकायचं एक्स्ट्रा पाणी. वी कॅन डू इट. कम ऑन, लेट्स गो. दॅट्स इट, दॅट्स इट बेटा, दॅट्स इट. याचं उदाहरण आहे माझे डम्पलिंग्स. तुम्ही बघू शकता, हे बघा, बघू शकता मी प्रॉपरली आता त्याला पॅक केलेला आहे. तो फायनली नीट त्याच्या शेपमध्ये आलेला आहे डम्पलिंग. आणि तुम्ही समोरून पण तुम्हाला दाखवते, बिलकुल पण हाताला चिकटत नाही. हे खूप पाण्यामध्ये नाही भिजवायचं. ओके, सो लेट्स गो गाईज. आपण याला आता फ्राय करतो. आय होप ते तुटणार नाहीत. सो गाईज फायनली आपण हे डम्पलिंग्स आपलं राईस पेपर पॉकेट्स फ्राय करतोय. तर बघूया कसे टर्न आउट होतात. थोडंसं ऑइल स्प्रिंकल करायचं आणि असं थोडासा हावाला पॅन घ्यायचा. म्हणजे डोशाचा असतो ना, तो पॅन घेतला तर मला असं वाटतं छान होतील असे. मी जरा जास्त घेतलंय तेल, चुकून. तुम्ही कमी घेऊ शकता. टाकते, एवढं तेल कोण खाणार आहे. ठीक आहे, जास्त तेल प्लीज घेऊ नका, कारण ते उगाच बरं लागेल नाही लागेल माहिती नाही. हिअर आर फर्स्ट एव्हर डम्पलिंग गोज इनसाइड. गणपती बाप्पा मोरया. चांगलं टर्न आउट होते ना, तर मी रडीन मी यार. काविलता घ्यायचा त्यासाठी आणि सुलटा टाकायचा. तो उलटा नाही टाकायचा, सुलटा. तो हल्ला पाहिजे, चिकटला नाही पाहिजे गाईस. अँड आय होप आय गेट सक्सेस. अरे वा गौ शिंदे, एक नंबर ना भावा. गाईस तुम्ही तुमच्या डोळ्यांनी सक्सेस रेट बघू शकता माझा डम्पलिंग्सचा. अजिबात फुटले नाहीत आणि मस्त यम्मी. गौ शिंदे कोई रेसिपी ट्राय करे और उसको आए ना, नॉट हैपनिंग. किती वाजले बाई, माझा क्लास आहे. गाईस तुम्ही बघू शकता माझे राईस पेपर पॉकेट्स खूप छान टर्न आउट होत आहेत. मस्त फ्राय करते मी त्यांना, असं झगझगीत झगझगत आहेत ते. एवढं क्यूट आणि यम्मी राईस पेपर तुम्हाला पण खायला खूपच जास्त आवडेल. सो तुम्ही पण नक्की ट्राय करा, खूपच मस्त होतं. तुम्ही बघू शकता इकडे चीज. ओह माय गॉड, द चीज. अर्धा तासात क्लास आहे माझा. कशी मी सर्वाइव्ह करणार आहे माहिती नाही. लेट्स गो. हा सगळ्यात जास्त वाला भरलेला आहे, तो पण फुटला नाही गाईज. ऍक्च्युली तुम्ही याची कमी स्टफिंग भरू शकता. मी प्रचंड दडदडून याची स्टफिंग भरलेली आहे. तुम्ही याची कमी पण स्टफिंग भरू शकता, बट नो प्रॉब्लेम. आय एम हॅपी नाव. थोडं छान अजून त्याला. तुम्ही बघू शकता मला प्रचंड घाम आलेला आहे आणि आय मेड माय सेल्फ राईस पेपर पॉकेट्स. तुम्ही बघू शकतो, यम्मी एकदम गाईज. खूप चांगले टर्नआउट झाले. मला खरंच वाटलं नव्हतं की हे इतकं गरम आहे, हे इतकं चांगलं टर्नआउट होईल. हे बघा, चीजानी भरलेले राईस पॉकेट्स माझे. मी नेक्स्ट टाइम ना रील एकदम भारी बनवेल व्हिडिओ. पण आता मी जरा नवशिकी आहे ना यूट्यूब व्हिडिओ बनवण्यामध्ये, म्हणून जरा असं. पण आता मला क्लास आहे, तर मी तुमची हे घेते. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. नक्की ट्राय करा, तुम्हाला पाठवून पण दाखवते. तुम्ही बघू शकता असं यम्मी असे राईस पॉकेट्स चीजनी भरलेले झालेले आहेत.